वर्ष आहे. 2012 साली आपण स्कूल चालू केलंय. त्याच्याबरोबर असं जे म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर आता आपण जे स्त्री बघितली ती मुख्याध्यापक आहे आणि ती पुढे आहे, मागं आहे आणि उजवीकडे डावीकडे सगळीकडेच आहे. त्यामुळे माझं जे काय कर्तृत्व आहे ते देशपांडे मॅडम यांचं आहे. आणि त्याच्याबरोबर हा जो सत्कार आहे हा माझा एकट्याचा नाही आहे, तर त्याच्याबरोबर माझ्या आई वडिलांचा आहे. या ठिकाणी आई वडील आलेले आहेत. पप्पा या इकडे 2 मिनिटं, या 2 मिनिटं या. म्हणजे मी त्यांना विनंती करतो, त्यांचं वय आता 84 आहे, आईचं वय 75 आहे. आणि पुण्या मुंबईहून सुद्धा आपले जे बंडखोर मीडियाचा जो पुरस्कार आम्हाला मिळणार आहे त्यासाठी पुण्या मुंबईहून सुद्धा या ठिकाणी हा पुरस्कार पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खरोखरच स्वागत करतो. बंड तोच करतो जो झिरो पासून सुरुवात करतो. काय शिवाजी साहेब, बंडखोर तोच असतो जो शून्यातून जग निर्माण करतो. आणि आता त्यांनी ज्यांना ज्यांना पुरस्कार हे दिलेले आहेत, महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025, हे ज्यांनी ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहेत त्यांच्यासाठी शिवाजीराव यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर ज्योतिषशास्त्रावरती सुद्धा मला पुरस्कार देण्यामागे एक म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटलं. कारण कोविडच्या काळामध्ये 2020 साली मी हे चॅनल चालू केलं होतं. त्यावेळेला अनेक, आता सध्या मी राजकीय सुद्धा ज्योतिष सांगत आहे. देवेंद्र फडणवीसांची कुंडली, अजितदादा पवारांची कुंडली, भारतामध्ये मुख्य पंतप्रधान कोण होणार आहे यांचा सुद्धा मी सांगितलेला आहे. त्यानंतर भारत पाकिस्तानची फायनल मॅच झाली आता एशिया कपची, ते सुद्धा कोण जिंकणार हे मी सांगितलं होतं. मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणूक आलेली आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. पण मी ते आता डिक्लेअर करणार नाही. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघायचं आहे, त्याच्यामध्ये मी काय उत्तर दिलेलं आहे. युट्यूब चॅनलचं नाव आहे गुरुज्ञान ज्योतिष मार्गदर्शन म्हणून. तर बरेच जण कोल्हापूर, मुंबईच काय पूर्ण जगभरातून मला कॉन्टॅक्ट करतात आणि ज्योतिषशास्त्राविषयी मार्गदर्शन घेतात. पुढची गोष्ट अशी आहे, मगाशी शिवाजी सरांनी म्हटलं की माझं सुद्धा भविष्य सांगा. मी म्हणतो की जे शून्यातून विश्व निर्माण करतात त्यांचं भविष्य बघण्याचीच आवश्यकता नाही, कारण ते ऑलरेडी त्यांनी भविष्य बनवलेलं आहे. तर हा पुरस्कार दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि खूप खूप आभार. या ठिकाणी सिनियर रसिका वगैरे बरेच जण आलेले आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप मान्यवरांचं धन्यवाद. आणि असंच शिवाजी सरांना यश मिळत जावं हीच देवाचरणी इच्छापूर्ण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.